रोज रोज रात्रीला काय बनवायचं प्रत्येकाकडे प्रश्न पडतो. म्हणून आज मी अतिशय सिंपल जेवणाची थाली घेऊन आली आहे. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी आहे. आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहे, म्हणजे जसं आपल्याकडे गाजर, टमाटर आणि बटाटा सगळं आपल्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला चिरायचं आहे. एक कांदा घ्यायचा, तो सुद्धा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि बटाट्याचे कापसुद्धा छोटे छोटे करायचे आहे. आता सगळ्या भाज्या आपल्या छान चिरून झालेल्या आहेत. तुम्ही फुलकोबीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. आता हा मसाले भात मी कुकरमध्येच करणार आहे आणि कुकरमध्ये लवकरसुद्धा होतो. तेल गरम चांगलं होऊ द्यायचं आणि नंतर मोहरी टाकायची. मोहरी चांगली तळतळ झाली की लगेच त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि तेजपान टाकायचं, एक तेजपान टाकायचं आणि 2 लवंगा टाकायच्या. बाकी त्यामध्ये काही टाकायचं नाही. आणि नंतर कांदा टाकायचा. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून झाल्यानंतरच आपल्याला नंतर बटाटा टाकायचा आहे. जर आपल्याला स्वयंपाक करायला जर घाई होत असेल तर पटकन तुम्ही अशा पद्धतीने रात्रीचा स्वयंपाक करू शकता. आणि त्यामध्ये आता धुतलेले बटाटा टाकायचा. बटाटा चांगला धुवून घ्यायचा, त्याचं पूर्ण आपल्याला स्टार्च काढून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला यूज करायचा आहे. आणि कांद्याबरोबरच आता बटाटा चांगला होऊ द्यायचा आणि त्यामध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्या मी अशाच टाकलेल्या आहे, त्याचे बारीक तुकडे काही केले नाही. आणि सगळ्यात शेवटी मग नंतर गाजर टाकायचं, कारण गाजर कसं लवकर शिजते म्हणून नंतर टाकायचं. आणि टमाटर टाकायचा. फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे तेलावर आणि मध्यम मिडियम आचेवरच आपल्याला पूर्ण ह्या भाज्या शिजू द्यायच्या. आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट टाकायचं, 1 किंवा 1.5 चम्मच तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि मुलांना आवडेल म्हणून मी त्यामध्ये मॅगी मसाला टाकलेला आहे. धुतलेले आपले तांदूळ टाकायचे. तांदूळ आपले साधेच तांदूळ घेतलेले आहे, जे तुम्ही वापरता ना तेच तांदूळ घ्यायचे आपल्याला. आणि थोडंसं मीठ टाकायचं. 2 ते 3 मिनटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामधलं पाणी थोडंसं आटू द्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला. आता भाताच्या वर आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मी त्यामध्ये एक थोडं लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळण्यामुळे भाताला टेस्टसुद्धा अतिशय सुंदर होते आणि भातसुद्धा मोकळा होतो. आणि कुकरचं झाकण लावायचं आपल्याला आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या की लगेच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आता मसाला भातासोबत मी कढी करणार आहे. त्यामध्ये दही घेतलं, त्याला घोटून घेतलं, त्यामध्ये बेसन टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, थोडंसं तिखट आणि मीठ टाकायचं आणि पूर्ण आपल्याला घोटून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची आपल्याला, मोहरी जिरं टाकायची आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे, हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि लसणाची पेस्ट आणि कढीपत्त्याची पानं टाकायच्या वेळेस एका हातामध्ये चम्मच ठेवायचा, दुसऱ्या हाताने आपल्याला जे आपण कढीचं ताक केलं होतं ना ते ताक सोडायचं आणि एकसारखं कंटिन्यू हलवायचं, म्हणजे कढी कशी फुटतसुद्धा नाही. अशा पद्धतीची मी आता कढी करणार आहे. आणि चांगली उकळी आली की नंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा. आता कढीलासुद्धा छान उकळी आली आहे. चला आता गरम गरम जेवायला बसायचं. एका वाटीमध्ये कढी ठेवलेली आहे आणि त्याच्यासोबत मी छान मुगाचे पापडं भाजलेले आहे आणि सोबत मसाले भात. अतिशय 10 मिनटामध्ये होणारी आजची अशी डिश आहे आणि ही लवकरसुद्धा होते, झटपट होणारी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त का आनंद